सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आजपासून सुरुवात होते। खरं तर प्रमुख धार्मिक विधी जे आहेत ते आजपासून सुरू होत आहेत। यात्रेच्या पहिल्या दिवशी तैलाभिषेक अर्थात यन्नीमज्जनचा सोहळा जो आहे तो या ठिकाणी संपन्न होताना पाहायला मिळतो। खरं तर शेकडो वर्षांची परंपरा आहे सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या यात्रेला आहे। मानकरी असलेल्या हिरेबू यांच्या वाड्यापासून महाराजचे 7ही नंदीध्वज जे ते मार्गस्थ होत आहेत। मानकरी हिरेबू आपल्यासोबत आहेत। शेकडो वर्षांची परंपरा पुन्हा एकदा उत्साहात यात्रा संपन्न होते, काय सांगा? ग्रामदैवत श्री श्रीगोई सिद्धरामेश्वरची यात्रा आज दिनांक 12/1/2026 पासून ते 16/1/2026 पर्यंत होणार आहे। त्यातपुरती आज पहिला दिवस म्हणजे यन्नीमज्जन। आज सिद्धेश्वर मंदिरमध्ये गेल्यानंतर अमृतलिंगाजवळ अमृतलिंगाची पूजा केली जाते व त्याच्यानंतर अमृतलिंगाजवळ पूजा केल्यानंतर सिद्धरामेश्वरची गदगीची पूजा केली जाते। तिथून 68 लिंगास प्रारंभ होतो। त्याच्यानंतर उद्या म्हणजे अक्षताचा दुसरा दिवस। अक्षता दुसऱ्या दिवशी एक लग्न सोहळा। तिथून सिद्धेश्वर मंदिरमध्ये गेल्यावर तिथं सुगडी पूजा आणि संमती पूजा हे 2 विधी होतात। हे 2 विधी झाल्यावर संमती कट्ट्यावर 7ही नंदीध्वज आल्यावर तिथे सर्वांच्या योगदंडाच्या साक्षीने अक्षताचा कार्यक्रम होतो। त्याच्यानंतर तिसरा दिवस म्हणजे होमचा दिवस। होम म्हणजे आपला मकर संक्रांतीचा दिवस। त्या दिवशी सकाळी परत हिऱ्याबूच्या वाड्यातून सिद्धेश्वर मंदिरमध्ये गेल्यावर 1 ते 7 नंदीध्वजांना स्नान केले जाते। स्नान केल्यानंतर तिथे नवीन खेळणं वगैरे नेसवलं जातं। मग तिथून परत हिऱ्याबू वाड्यामध्ये येतात। त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता हिऱ्याबू वाड्यातून नंदीकोल योगदंड प्रस्थान होऊन फौजदार चौडी तिथे जाते। फौजदार चौडी तिथे गेल्यावर मानाच्या पहिले नंदीध्वजास नागफणी बांधण्यात येतो व दुसऱ्या ते 7वी नंदीवर आकर्षित विद्युत रोषणाई केली जाते व तिथे त्या नंदीकोल उभं केल्यानंतर सोमनाथ मेंगाने हे फडीचे मानकरी आहेत ते एकटे होम मैदानापर्यंत हे नंदीध्वज घेऊन जातात। तिथे 7ही नंदीध्वज आल्यावर होम हवन होतं। होम झाल्यानंतर फडकुले सभागृहात भाकणुकीचा कार्यक्रम होतो। भाकणुकीचा कार्यक्रम झाल्यावर सिद्धेश्वर मंदिरमध्ये जाऊन प्रदक्षिणा घालून परत ते नंदीकोल हिऱ्याबू वाड्यामध्ये येतात। चौथा दिवस म्हणजे तो आहे शोभेचे दारूकाम। त्या दिवशी सुद्धा हिऱ्याबू वाड्यातून नंदीकोल प्रस्थान होऊन होम मैदानावर जातं। होम मैदानावर गेल्यावर तिथे शोभेचे दारूकाम होतं। शोभेचे दारूकाम झाल्यावर सिद्धेश्वर मंदिरमध्ये जाऊन 1 ते 7 नंदीध्वज प्रदक्षिणा घालून परत ते हिऱ्याबू वाड्यामध्ये येतात। लास्ट दिवस म्हणजे कपूरकाळीचा दिवस। कपूरकाळीच्या दिवशी 1 ते 7ही नंदीध्वज मल्लिकार्जुन मंदिरमध्ये आल्यावर तिथे 5 प्रदक्षिणा होते। 5 प्रदक्षिणा होऊन पूजा झाल्यानंतर जे नंदीकोलला आपण खेळणी वगैरे जे बांधतो ते सर्व उतरून तिथे कप्परकाळीचे सांगता होते। नक्कीच अशा पद्धतीने 5 दिवसाची ही संपूर्ण यात्रा असते। गेल्या शेकडो वर्षांपासूनची ही परंपरा आहे आणि अविरतपणे जी आहे ती चालू असल्याचं आपल्याला पाहायला मिळते। लॉकडाऊन असू दे, कोरोना असू दे किंवा कुठलाही काळ असू दे, या सगळ्या काळामध्ये ही यात्रा जी आहे ती अविरतपणे सुरू राहिलेली आहे। आणि आता मानकरी असलेल्या हिरेबू यांच्या वाड्यापासून मानाचे जे 7ही नंदीध्वज आहेत ते या ठिकाणी मार्गस्थ झालेले आहेत। नगर प्रदक्षिणाकरण सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरामध्ये हे सगळे जे मानाचे नंदीध्वज आहेत ते पोहोचतील आणि त्या ठिकाणी अमृतलिंगाला जे आहे ते या ठिकाणी तैलाभिषेक केला जाईल। अशा पद्धतीनं यात्रा जी आहे ती संपन्न होत असते। संपूर्ण यात्रेचा जर आपण उत्साह बघितला तर लाखो भाविक जे आहेत ते सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। केवळ सोलापूरच नाही तर आंध्र असेल, तेलंगणा असेल, या सगळ्या भागातून भाविक जे आहेत ते सोलापूरमध्ये दाखल झालेले आहेत। मानकरी असलेले विजयकुमार देशमुख असतील, थोबडे असतील, हिरेबू असतील, या वेगवेगळ्या समाजाला, वेगवेगळ्या कुटुंबांना या यात्रेचा मान आहे आणि या मानकऱ्यांच्यासह ही सगळी यात्रा जी आहे ती या ठिकाणी सुरू झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते। सोलापूरच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी देखील या यात्रेला येऊन मानाचे जे 7ही नंदीध्वज आहेत त्यांचं दर्शन या ठिकाणी घेतलेलं आहे आणि सोलापूरच्या विकासासाठीचं सरकार येऊ दे अशा पद्धतीची प्रार्थना त्यांनी या निमित्तानं केलेली आहे। आणि आपण या ठिकाणी बघताय की लाखोंच्या संख्येनं भाविक जे ते सोलापूरमध्ये आलेले आहेत आणि संपूर्ण सोलापूर नगरी जी आहे ती बाराबंदी वेशाख घातलेले, बाराबंदीचा पोशाख घातलेले सगळे भाविकांच्या पांढरी शुभ्र झाली असं म्हणायला हरकत नाही। कारण संक्रांतीचा उत्सव याच्या निमित्तानं ही यात्रा जी आहे ती सोलापूरमध्ये होत असते। एक प्रकारे देवाचा लग्न सोहळा जो आहे तो सोलापूरमध्ये होत असतो आणि या ठिकाणी मानकरी असलेले विजयकुमार देशमुख भाजपचे आमदार आपल्यासोबत आहेत। मला खरं तर संपूर्ण सोलापूरची ही परंपरा यात्रा आहे, काय सांगाल, कसा उत्साह आहे संपूर्ण यात्रेत? सोलापूरची जी परंपरेप्रमाणे ही ग्रामदैवत श्री सिद्धरामेश्वरांची यात्रा जी चालते याच्यामध्ये सगळे केवळ सोलापूर जिल्ह्यातले लोक नाही तर महाराष्ट्र, कर्नाटक आणि आंध्रामधले लोक या यात्रेमध्ये समावेश होतात। या यात्रेला कोणाला निमंत्रण नसते पण भाविक जे आपल्या नोकरीनिमित्त, कामानिमित्त परगावी गेलेले असतात तेही ते या यात्रेनिमित्त या यात्रेमध्ये समावेश होतात। ही यात्रा सर्व जाती धर्माची आहे। या यात्रेमध्ये सगळ्यालाच मान आहे। त्यामुळे या यात्रा एवढ्या उत्साहात असतो
की हा सिद्धरामेश्वर ग्रामदेवता असलेला साक्षात देव मानलं जातं सिद्धरामेश्वरला. आणि त्यामुळं या यात्रेमध्ये लोक सगळ्या आनंदामध्ये सहभागी होतात. मला खरं तर दरवर्षी आपण सिद्धरामेश्वरांच्या चरणी प्रार्थना करत असतो, सोलापूरचा विकास व्हावा असं प्रार्थना करतो. यावर्षी विकास करणारे लोकप्रतिनिधी निवडणूक देखील येते. काय महाराजांच्या चरणी प्रार्थना केली, कशा पद्धतीनं अपेक्षा असतात? नाही, सोलापूर शहराचा विकास व्हावा यासाठी सातत्यानं प्रयत्नशील आम्ही सगळे आहोतच. आता सोलापूर शहराच्या लोक ज्या महानगरपालिका आहे, जो सोलापूर शहराचा ज्या तळागाळाचा विकास असतो, मूलभूत सुविधा ज्या लोकांना वतीनं पुरवलं जात आहे, त्या लोकप्रतिनिधीचा कार्यकर्त्यांचा ही निवडणूक मानली जात आहे. आणि या निवडणुकीमध्ये सगळेच पक्षाचे लोक फार मोठ्या ह्याच्याने सहभागी झालेले आहेत. पण आज ही यात्रा विकासाकडे, आपण आता सोलापूरचा विकासाकडे ही निवडणुका जात आहेत. आपल्याला या सोलापूरचा विकास करण्यासाठी अनेक गोष्टीचे ज्या गेल्या अनेक वर्षापासून कमतरता होतं. सोलापूर स्मार्ट सिटीमध्ये कामं अनेक हजारो कोटी रुपयाचे कामं झालेले आहेत. आज आपण म्हणतो की उद्योगधंद्याला येण्यासाठी पूरक असं विमानसेवा पाहिजे असं म्हटलं जात होतं. आज विमानसेवाही या उद्योगधंद्या आज इथं आलेल्या आहे. आणि त्यामुळं आणि IT पार्कची मंजुरी मिळाली. या अनेक गोष्टी ज्या या राज्याचे मुख्यमंत्र्यांनी या कालच परवा त्यांनी सांगितले की सोलापूरच्या उद्योगधंद्याला जो MIDC कमी पडत आहे त्याचंही विस्तारीकरण केलं जाईल. म्हणजे या सोलापूर शहराचा एकीकडे विकास होत चाललेला आहे. आणि त्यामुळं आज या सोलापूर शहरामध्ये एक वातावरण बदल आपल्याला सगळ्याला दिसून येतो. नक्की एका साईडला निवडणुका म्हणजे लोकशाहीचा उत्सव सुरू आहे, तर दुसरीकडे सोलापूरचे ग्रामदैवत असलेल्या श्री सिद्धेश्वर महाराजांची यात्रेचा हा उत्सव सोलापूरमध्ये पाहायला मिळतोय. शेकडो वर्षांची यात्रेची परंपरा आहे आणि यात्रेच्या परंपरेमध्ये सहभागी होण्यासाठी केवळ सोलापूरच नाही तर राज्यभर कर्नाटकसह लाखो भाविक जे आहेत ते सोलापूरमध्ये आपल्याला दाखल झाल्याचं पाहायला मिळतं. आणि सोलापूर नगरी जी आहे श्री सिद्धरामेश्वरांच्या जयघोषानं अक्षरशः दुमदुमून गेली आहे. कॅमेरा पर्सन युक्त दिवसा आफताब शेख, ABP माझा, सोलापूर. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट. Thank you.